रामकृष्ण हरी. नमस्कार. मी कार्तिकी कल्याणची गायकवाड पिसे आपल्या सगळ्यांचं अवघा रंग एक झाला या आपल्या आवडत्या भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, लहानपणी शाळेत असताना एक सुविचार आपण नेहमी ऐकायचो, ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे. हा संत एकनाथ महाराजांचाच विचार आहे. महाराजांनी याबद्दल असं म्हटलंय की या गोष्टीचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट स्वार्थ झाला किंवा हाव लागली की ती अति होईपर्यंत आपण सोबत बाळगू नये, नाहीतर त्या गोष्टीचे अस्तित्व संपुष्टात येते. स्वार्थ ही अशीच गोष्ट आहे जिच्या आहारी गेलेला मनुष्य पूर्णपणे स्वतःचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त करून घेतो. ही स्वार्थपणाची भावना मनातून टाळण्यासाठी आजवर खूप संतांनी अभंग साहित्य रचले. चला तर याच अभंगांचा आपण आनंद घेऊया. सुरुवात करूया आपल्या आजच्या भजनाला. रामकृष्ण हरी. गोकुळामध्ये जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपिकांना सोडून त्या ठिकाणाहून जातात त्यावेळेस सर्व गोपिका व्याकुळ होतात. पण त्यातली एक जी गवळण असते ती गवळण बाकीच्या गोपिकांना गवळणींना सांगते की आज माझ्या डाव्या बाजूचा डोळा उडतोय. याचा अर्थ असा आहे, आज गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्याला दिसणार नाही. नक्कीच हा परमात्मा कुठे गेला असावा, तर ते आज आजच्या गवळणीतनं आपण ऐकूया. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. रमती कुंजवनी बाला, असावा तिथे नंदलाला, कुणी जा आण मुकुंदाला, जीव हा वेडा पिसा झाला. हरीचा शोध कुणी लावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. कुणाशी केला जरी दंगा, मला येऊन जणी सांगा, त्यास मी दावीन मी इंगा, नको लपवू तू श्रीरंगा. माझा श्याम मला दावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा, घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. रामकृष्ण हरी. आपल्या डोळ्यापुढं किंवा आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम हा शब्द ज्यावेळी उमटतो त्यावेळी आपल्याला प्रत्येकाला भगवान कृष्ण आणि गोपिकांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. गोपिकांच्या प्रेमामध्ये स्वतःला हरपून जाणं म्हणजे काय हे पाहायचं असेल तर भगवान कृष्णाकडे पाहावं, आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रेमामध्ये पागल होणं काय आहे हे जर बघायचं असेल तर गोपिकांकडे पाहावं. आपल्या प्रियकराचा कोणता तरी एखादा गुण आपल्याला प्रचंड भावत असतो. सर्वांगानं गोपिका भगवंताच्या प्रेमात पागल झाल्याच होत्या, पण त्यातल्या त्यात भगवंताची कोणती गोष्ट गोपिकांना अधिक प्रिय असेल तर भगवंताची मुरली. भगवंत अशी मुरली वाजवायचे. आपल्याला माहिती आहे की गायन करणं कठीण आहे. गायन करणं हे कुणालाही साध्य होत नाही. त्यातल्या त्यात स्वरात गाणं हे अजून कठीण आहे. एक वेळ स्वरात गाणं शक्य आहे, पण स्वरात बोलणं त्याहीपेक्षा कठीण आहे. प्रयत्न जर केले तर माणूस स्वरात बोलूही शकतो, पण स्वरात रडणारा अजूनपर्यंत सापडला नाही. पण आपण जर श्रीमद भागवत पाहिलं
तर त्या भागवतामध्ये एक श्लोक आलाय. भगवान गोपाळ कृष्ण ज्यावेळी वृंदावनामध्ये उभं राहून ज्यावेळी मुरली वाजवत असायचे, त्यावेळी त्या मुरलीचे मधुर स्वर ज्यावेळी गोपिकांच्या कानावरती पडायचे आणि त्या गोपिका जर घरात चुलीजवळ बसून जर स्वयंपाक जर करत असेल, त्या स्वयंपाकामध्ये घातलेली लाकडं ही कशी रडायची याचं उत्तर देताना भागवत म्हणतंय रुरुदम सुस्वरम. ते लाकडं सुद्धा भगवंताच्या प्रेमामध्ये इतकी पागल झाले त्या मुरलीच्या प्रेमामध्ये की लाकडं सुद्धा स्वरात रडायचे. इतकी अप्रतिम भगवंताची मुरली होती. ऐकूया. मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. श्रीवत्सलांछन हृदय विलासन दीन दयाघन रे श्रीवत्सलांछन हृदय विलासन दीन दयाघन रे दीन दयाघन रे माधवा दीन दयाघन रे दयाघन रे दयाघन रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. सुरनर किन्नर नारद तुम्बर सुरनर किन्नर सुरनर किन्नर नारद तुम्बर सुरनर किन्नर नारद तुम्बर गाती निरंतर रे गाती निरंतर रे माधवा गाती निरंतर रे माधवा गाती निरंतर रे माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे. एका जनार्दनी
जनार्दनी त्रिभुवन मोहना माधवा राखित गोधन रे माधवा मुरली मनोहर माधवा मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर मुरली मनोहर रे माधवा 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 मुरली मनोहर रे रामकृष्ण हरी. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. मंडळी, आपला देह म्हणजे कारल्यासारखा आहे. कारलं कसं आहे? कारलं कडू. पण जर एखादी सुगरण स्त्री असेल तर ती कडू कारल्याची भाजी देखील ती गोड बनवते. आता सगळ्या स्त्रियांना छान स्वयंपाक बनवता येतो असं काही नाही. काही जणाला येतो आणि काही जणाच्या हाताचं नाविलाजानं खावं लागतं, हा भाग वेगळा झाला. पण एखादी जर सुगरण स्त्री असेल तर ती काय करते? ती कडू कारल्याची भाजी देखील ती गोड बनवते. मग त्या कारल्याच्या भाजीमध्ये ती अनेक पदार्थ घालते आणि शेवटी थोडंसं गूळ सुद्धा घालते. मग ते कारलं काय करतं? आपलं कडू पण सोडतं आणि ते गोड लागायला लागतं. मुळात कारलं कडूच होतं, पण पाकशास्त्राच्या संस्कारामुळे त्या कारल्यानं आपलं कडू पण सोडलं आणि ते गोड लागायला लागलं. तसा आपला देह सुद्धा अपवित्रच आहे, घाणच आहे. हा देह, या देहानं आपण देवाची भक्ती केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अभ्यासाहुणी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासोनी ध्यान विशेषिजे. हा देह मिळाल्यानंतर या देहानं आपण अभ्यास केलं पाहिजे, भक्ती केलं पाहिजे. एखादा साधक ज्यावेळेस भक्ती मार्गाला लागतो तेव्हा भक्ती करता करता त्याला ध्यान लागतं आणि ध्यान करता करता तो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो आणि त्याला भगवंताची प्राप्ती होते. तर चला, असाच वर्णन करणारा अतिशय सुंदर अशी एक रचना श्रीपंत महाराज बाळे कुंद्रेकर यांची एक सुंदर अशी रचना आपल्यापुढे सादर करत आहे. तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. विषय चिंतन टाकुनी हे मन, विषय चिंतन
टाकुनी हे मन विषय चिंतन टाकुनी हे मन सद्गुरु भजनी जागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. भोगार्जनी श्रमते हे काया भोगार्जनी श्रमते हे काया सज्जन सेवनी वागोरे हे सज्जन सेवनी वागोरे सज्जन सेवनी वागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. निज भक्ती सुख पुरवी दत्ता निज भक्ती सुख पुरवी दत्ता आरे वा निज भक्ती सुख पुरवी दत्तानन तुझ पाशी मागो रे आनन तुझ पाशी मागो रे आनन तुझ पाशी मागो रे आनन तुझ पाशी मागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे. विषय चिंतन टाकुनी हे मन विषय चिंतन टाकुनी हे मन सद्गुरु भजनी जागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे तुझे ध्यान दयाळा निशिदिनी लागो रे निशिदिनी लागो रे निशिदिनी लागो रे.
रामकृष्ण हरी. विरहिणी किंवा गवळणी मराठी संत साहित्य प्रकारातील सर्वोत्तम असणारं हे साधन किंवा सर्वोत्तम असणारा भावना प्रकट करण्याचं साधन म्हणता येईल. कारण आत्तापर्यंत अभंग, छंद, व्याकरण, गवळणी, भारूड, जोहार नानाविध प्रकारच्या या साधनेद्वारे भावना प्रकट करत आलो. पण नाथबाबांची विरहिणी म्हटलं की जरासं वेगळेपण अनुभवायला नक्कीच मिळतं. कारण जेव्हा राधेचा अनुराग, यशोदा मातेचं वात्सल्य, गोपिकांची कृष्णनिष्ठा, तर गोपींची ही भगवंताविषयीची असणारी प्रेम भावना, नानाविध पद्धतीनं हा प्रकार या ठिकाणी मांडला जातो. मग प्रसंगानुसार कधी पती पत्नी, कधी प्रियकर प्रेयसी, तर कधी माता बालक यांची उदाहरणं दिली जावीत ती या विरहिणीमध्ये. मग आता ही विरहिणी आहे तरी कोणत्या प्रकारातली? जेव्हा भगवान श्रीकृष्ण मोठे होत आहेत आणि गवळणी मागे लागल्यात ही मुरली ऐकण्याकरता. पण झालं असं, जेव्हा नंदराजांनी श्रीकृष्णांना पाठवून द्यावं या गायींसोबत, मग आता दिवसभर कानावर पडणारा मुरलीचा ध्वनी काही ऐकू येईना. मग या मुरलीच्या ध्वनीसाठी आपल्या प्रपंचातली काम काज सगळं विसरून, प्रपंच विसरून त्या मुरलीचा वेध घेण्याकरता आतुर झालेली, व्याकुळ झालेली ही गवळण म्हणते तरी काय आणि कोणत्या प्रकारानं? तर ऐकूयात ही विरहिणी नाथबाबांच्या रचनेतनं आलेली. तर आज सुंदर अशी ही विरहिणी ऐकणार आहोत शुभमजी खंडाळकर यांच्या मुखातनं. याच्या मुरलीचा वेध लागला लागला, याच्या मुरलीचा वेध लागला लागला, याच्या मुरलीचा वेध लागला. नंदनंदन 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 मुरलीवाला, नंदनंदन मुरलीवाला, नंदनंदन मुरलीवाला, याच्या मुरलीचा वेध लागला लागला, याच्या मुरलीचा वेध लागला. प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदय. प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदय. नंदनंदन मुरलीवाला, नंदनंदन मुरलीवाला, याच्या मुरलीचा वेध लागला. स्थावर जंगम विसरून गेले, देहभाव हरपले. नंदनंदन 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 मुरलीवाला, नंदनंदन मुरलीवाला, याच्या मुरलीचा वेध लागला. पती सुखाचा विसर पडला, याच्या मुरलीचा
ती सुखाचा विसर पडला याच्या मुरलीचा छंद लागला नंदनंदन 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 मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला याच्या मुरलीचा वेद लागला एका जनार्दनी मुरलीचा नाद 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 पनी सागरे सानी समगरे सागरे सानी रे सानी बसानी धमनी धम मध पम ग पम गरे मगरे सानी सगम बनी सा नि सगम बनी सा नि सगम बनी सा एका जनार्दनी मुरलीचा नाद एका जनार्दनी मुरलीचा नाद ऐकता होते मन सद्गध नंदनंदन मुरलीवाला नंदनंदन मुरलीवाला याच्या मुरलीचा वेद लागला लागला याच्या मुरलीचा वेद लागला वेद लागला वेद लागला रामकृष्ण हरी. एकटे एकटे आपल्यात आपण किती होत जातोय लॉग इन आणि सुंदर सुखी जगण्यासाठी आता कुठे शोधायचा पासवर्ड आणि कुठे शोधायचा पिन. पण हा जगण्याच्या विसाव्यासाठी जर आपल्याला पासवर्ड हवा असेल ना तो फक्त नामामध्ये आहे. आणि संत रामदास म्हणतात की राम गावा राम घ्यावा, कारण रामाचं नाव घेतल्याने आपल्या जगण्याला विसावा मिळणार आहे. कारण हा कौसल्येचा राम आहे, हा दशरथाचा राम आहे, हा अयोध्येचा राम आहे, तसाच हा आपल्या जगण्याला विसावा देणारा आदर्श राम आहे. म्हणून ऐकूया संत रामदास यांचा हा अभंग. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवेचा विसावा
श्रद्धेच्या भक्तीच्या अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. ही देवपणाची भोळी भाबडी भक्तीची गोष्ट आपल्याला जीवनाचा सार शिकवून जाते. मनुष्य जीवनाचा संपूर्ण रस या भक्ती दुनियेमध्ये गुंगलेला आहे. माऊली, ही श्रद्धा जाणून घेणं, आत्मसात करणं यातच जन्मोजन्मीचं सुख आहे. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.